आपण याच्या अगोदर काय पाहिले, फिक्स कॅपिटल मेथड्स पाहिले, म्हणजे देर आर टू मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट विच आर फिक्स कॅपिटल अकाउंट अँड फ्लक्च्युएटिंग. फिक्स कॅपिटल मध्ये काय असतं रे? किती अकाउंट ओपन करतो फिक्स कॅपिटल मध्ये? यस दत्ता. हां कुठले कुठले? कॅपिटल अकाउंट मध्ये काय लिहितो? टू बॅलन्स ब्रॉट डाउन, बॅलन्स जे ॲडिशनल कॅश कोणत्या पार्टनरने जर कॅश हे आणलं, आपण जे बॅलन्स असतं तो ऑलरेडी कॅरेट आउट करतो, आणि जर कोणत्या पार्टनरने ॲसेट वगैरे आणलं असेल तर ते लिहितो. कॅरी डाऊन करतो का ब्रॉट डाऊन मध्ये? ब्रॉट डाउन. आणि डेबिटला असतं का क्रेडिटला? डेबिट क्रेडिट साईडला. क्रेडिटला टू लिहितो का बाय? क्रेडिटला बाय लिहितो आपण. तुम्ही टू का म्हणताय? म्हणजे एवढं बेसिक, म्हणजे घरी गेलेच पाहायचंच नाही का? लगेच कळतं, घरी गेलेच तुम्ही पाहत नाही, एवढंच कळतं. बॅग टाकली पळाले इकडे तुम्ही. चल, तर इन कॅपिटल फिक्स कॅपिटल मेथड देर आर टू अकाउंट्स विच आर कॅपिटल अकाउंट्स अँड करंट अकाउंट. करंट अकाउंट मध्ये काय लिहितो जगदीश? डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाउन, टू ड्रॉइंग, टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, सांगितलं नाही? टू नेट लॉस इफ एनी, टू बॅलन्स कॅरी डाउन. क्रेडिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाउन, क्रेडिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. नाही बाय बॅलन्स ब्रॉट डाउन, बाय कॅश और बैंक अकाउंट, बाय सैलरी टू पार्टनर, बाय कमीशन टू पार्टनर, बाय इंटरेस्ट ऑन कैपिटल, बाय नेट प्रॉफिट इफ एनी. असं हो का? कळतं ना? चल नेक्स्ट. फिक्स मेथड म्हणलं की त्याच्यामध्ये दोन अकाउंट ओपन करतो. फर्स्ट कॅपिटल अकाउंट, कॅपिटल बॅलन्स वुड बी सेम, फक्त त्याच्यामध्ये दोन चेंज करायचे. फक्त कुठले? इफ ॲडिशनल कॅपिटल ब्रॉड बाय पार्टनर ते, आणि दुसरं इफ एनी ॲसेट ब्रॉड बाय पार्टनर. बस दोनच गोष्टी कॅपिटलच्या क्रेडिटला. कॅपिटल अकाउंट ॲज इट इज ठेवायचं, फक्त हे दोन गोष्टी असल्या तर दिलेच्या. करंट अकाउंटमध्ये क्रेडिटला बाय बॅलन्स कॅरी डाऊन पहिलं ब्रॉड डाऊन, त्यानंतर दुसरा आयटम असला पाहिजे तुमचा इंटरेस्ट ऑन कॅपिटल किंवा इंटरेस्ट ऑन कॅपिटल किंवा कुठलंही सॅलरी, रेम्युनरेशन, कमिशन है ना. त्यानंतर नेट प्रॉफिट असेल तुमचा तिथे लिहायचा, बरोबर. डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन करंट अकाउंटमध्ये असतं असं, बरोबर आहे की? टू बॅलन्स ब्रॉट डाऊन करंट अकाउंटमध्ये डेबिट बॅलन्स असतं, तर टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. त्यानंतर टू ड्रॉविंग, टू इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग, टू नेट लॉस इफ एनी है ना, आणि लास्टला टू बॅलन्स कॅरी डाऊन. हे करंट अकाउंटमध्ये झालं. चला, आता फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये तुम्हाला माहित आहे की फक्त तिथं एकच अकाउंट ओपन केलं जातं. फ्लक्च्युएटिंग नावामध्येच आहे, फ्लक्च्युएट मीन्स चेंज. हो, कळते का? फ्लक्च्युएट म्हणजे काय? चेंज. तर ह्या अशा गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. नंतर आता कॅपिटल अकाउंटमध्ये या दोन्हीचं कॉम्बिनेशन, जसं फिक्स कॅपिटल मेथडमध्ये तुम्ही दोन्ही काय करता? दोन्ही अकाउंट ओपन करता, कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट. तर इथं फक्त मिक्स करायचं त्या दोघांचं. चला पुढे. तुम्हाला हा प्रोफॉर्मा सांगितला मी, प्रोफॉर्मा फिक्स कॅपिटल मेथड. त्याच्यामध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन बाय कॅश और बँक, खाली त्याची जर्नल एंट्री पण दिलेली आहे. जर इथली जर्नल एंट्री कसं करतो आपण? बाय कॅश और बँक अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल. समजा फॉर एक्झाम्पल एक्सला 50,000 दिलेत आणि वायचे 1,00,000 असतील, तर त्याची एंट्री असं होईल, बाय कॅश और बँक अकाउंट डेबिट 1,50,000 टू एक्स कॅपिटल 50,000 टू वाय कॅपिटल अकाउंट 1,00,000. कळलं का रे? बिंग ॲडिशनल कॅपिटल ब्रॉड बाय न्यू पार्टनर या एक्स अँड वाय. कळतं का मी काय बोलतो? नेक्स्ट, इफ फर्निचर ब्रॉड बाय एक्स, तर त्याची एंट्री काय होईल?
फर्निचर अकाउंट डेबिट टू एक्स कॅपिटल अकाउंट. ही अशी एंट्री लगेच कळायला पाहिजे. खाली करंट अकाउंट दिले. चला रिवाइज केलं, याच्या अगोदर झालेलं आहे, रिवाइज करतोय. पुढे पार्टनर्स करंट अकाउंट when fixed capital method is adopted by the partnership firm, a new separate account is opened, that is partners current account. In this account all adjustment related to the capital are recorded. पार्टनर्स करंट अकाउंट मे शो डेबिट और क्रेडिट बॅलन्स. म्हणजे तुम्हाला मी अगोदर सांगितलं पार्टनर्स करंट अकाउंटचं कुठलं कुठलं बॅलन्स असतं, डेबिट और क्रेडिट. पुढे त्यानंतर ड्रॉविंग मेड बाय द पार्टनर इन द करंट अकाउंटिंग इयर. कुठे जाणार मग ड्रॉइंग जर असेल तर पार्टनरची करंट अकाउंट मध्ये कुठे जाणार, डेबिटला. गुड्स और एनी ॲसेट टेकन ओव्हर बाय पार्टनर. एक कुठलीही ॲसेट टेकन ओव्हर केली तर डेबिटला लिहायचं, कुठल्याही पार्टनरनं जर ॲसेट टेकन ओव्हर डेबिटला आणि लायबिलिटी टेकन ओव्हर केली तर क्रेडिटला. कळू न कळू ॲसेट असेल पार्टनर्सच्या डेबिटला, पार्टनर्स कॅपिटलच्या, आणि लायबिलिटी टेकन ओव्हर केली क्रेडिट. इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल अलाउड बाय द फर्म. कुठे असेल इंटरेस्ट ऑन कॅपिटल. अरे काका खाली बघा ना, कुठे चाललंय आपलं ते तर लक्ष द्या, डबल विचारायच नाही. इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल अलाउड बाय फर्म कुठे असेल, पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला. इंटरेस्ट ऑन पार्टनर्स ड्रॉविंग कुठे असेल, अरे ऑन ड्रॉविंग काय बोलतोय ते बघायचं, फक्त इंटरेस्ट नाही, इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग लक्ष असू द्या खाली. सॅलरी कमिशन, डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट लॉस. दुसऱ्या लोकांना प्रॉफिट म्हणलं कळणार नाही, नेट प्रॉफिट म्हणलं कसं कळतं. आपण पण विचारणार पण असं कन्फ्युज करायचं मुद्दा. चला पार्टनर्स करंट अकाउंट. हा आता पार्टनर्स करंट अकाउंट मध्ये बात तसंच केलंय का, डेबिट साईडला बात टू बॅलन्स ब्रॉट डाऊन DR. जर डेबिट बॅलन्स दिला असेल तर डेबिटला. टू ड्रॉविंग अकाउंट, टू इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग, टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, शेअर इन लॉस. जर लॉस असेल तर डेबिटला आणि ते बॅलन्स कॅरी डाऊन दिले तिथं. पण आता त्याच्या अगोदर नॉर्मली कॅपिटल आणि करंट अकाउंटचं क्रेडिट बॅलन्स असतं. तर क्रेडिटला कुठलाही आयटम लिहिताना पहिला म्हणजे बाय हा वर्ड यूज करायचा आणि डेबिटला लिहिताना टू. त्या लोक बाय इकडं टू इकडे कसं पण करतात त्यांच्या मनावर, त्यांना जसं वाटेल तसं नसतं बरं का रे. हां बेमुदत. पुढे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन क्रेडिट बॅलन्स असेल तर तिथं बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल, बाय सॅलरी अकाउंट, बाय कमिशन, बाय प्रॉफिट अँड लॉस, शेअरिंग नेट प्रॉफिट, बाय बॅलन्स कॅरी डाऊन. तुम्ही म्हणलं सॉरी तू बाय बॅलन्स कॅरी डाऊन का लिहिलं दोन्हीकडे पण. अरे ज्याचं डेबिट बॅलन्स आहे त्याचं इकडे क्रेडिट होईल, त्याची डेबिट साईड मोठी असेल, बरोबर आहे ना. चला आता खाली एंट्री, तेच एंट्री आपण खाली करणार आहे, पहा नीट. इंटरेस्ट अलाउड ऑन पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट और करंट अकाउंट बिंग इंटरेस्ट ड्यू ऑन कॅपिटल. आणि इयर एंडला 31 मार्चला ते कुठे जात असतं, इंटरेस्ट ऑन कॅपिटल कुठे जात असतं, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट. लिहून घ्या कुठे. तर पहिली एंट्री कशीची आहे बाळांनो, पेज नंबर 7 का रे, पेज नंबर 6 वर पहा बाळांनो. पहिली एंट्री दिलेली आहे इंटरेस्ट अलाउड ऑन पार्टनर्स कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट और करंट अकाउंट दिले का एंट्री. तर ती एंट्री ड्यूची आहे, ते तुम्ही अकाउंटमध्ये बघून पण कळेल तुम्हाला. बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणजे क्रेडिटला दिले करंट अकाउंटच्या, तर करंट अकाउंटच्या क्रेडिटला दिल्यामुळे बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट डेबिट टू पार्टनर्स करंट अकाउंट किंवा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तुम्ही एंट्री करू शकता. सेकंड एंट्री जी असते पूर्ण वर्षाचा, पूर्ण इयरचा जो तुमचा एक्सपेन्स असतो तो ऑलवेज कुठे ट्रान्सफर करतो, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. त्याच्यामुळे इयर एंडला एंट्री तीच असते, कुठली, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. जी सेकंड एंट्री बी नंबरची एंट्री दिसते ना तुम्हाला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल बिंग इंटरेस्ट ऑन कॅपिटल ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ती एंट्री ऑलवेज शेवटला असते. लिहून घ्या ती, एक्सपेन्सेस ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस. Interest on capital is a expense, therefore transfer to profit and loss account.
इंटरेस्ट कुठली बी नंबरची एंट्री समोर लिहा. का तिकडे लिहिली ती एंट्री का केली तर लिहा तिथं इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज अन एक्सपेंडिचर किंवा एक्सपेन्स फॉर द बिझनेस. इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज एक्सपेन्स फॉर द बिझनेस. Therefore, at the end of the year, interest on capital transferred to profit and loss account. Interest on capital is an expense for the business. Interest on capital is the expenditure for the business. Therefore, at the end of the year, interest on capital transferred to प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बरोबर. सेम सर सेम. हा आणखी काय सर जायचं पुढे. नंतर सॅलरी और कमिशनचं आता तुम्ही सांगा बघा तुम्ही तिथं लिहू शकता सॅलरी और कमिशन इन पार्टनर्स अकाउंट टू पार्टनर्स करंट और कॅपिटल अकाउंट बिंग सॅलरी और कमिशन ड्यू फॉर पेमेंट. ती एंट्री कशी आली करंट अकाउंटच्या क्रेडिटला त्याच्यामुळे करंट अकाउंट क्रेडिट झालं. बरोबर आहे. सॅलरी और कमिशन इन पार्टनर्स अकाउंट डेबिट टू पार्टनर्स करंट अकाउंट. ज्या अकाउंटच्या क्रेडिटला कुठला अकाउंट क्रेडिट झालंय पार्टनर्स करंट अकाउंट. देअरफॉर पार्टनर्स करंट अकाउंट क्रेडिट इन जर्नल एंट्री. हो काका कशामुळे झाले बाय सॅलरी और कमिशन. करंट अकाउंटच्या क्रेडिटला सॅलरी और कमिशन लिहिले का हो तो आयटम अगोदर वाचायचा आणि कुठला अकाउंट क्रेडिट झाले कुठल्या अकाउंट मध्ये क्रेडिट लिहिले ते अकाउंट लिहायचं. ऑल गुड. म्हणजे सॅलरी और कमिशन अकाउंट डेबिट टू जांभळे अकाउंट इज इक्वल टू चला बेंग सॅलरी और कमिशन ड्यू फॉर पेमेंट. पुढे त्यानंतर पहा आता शेवटची एंट्री तुम्हाला माहितीच आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू सॅलरी और कमिशन अकाउंट बिंग सॅलरी कमिशन ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस. किती मस्त रे. हां पुढे तुलाच मस्त वाटलं आम्हाला काय काय ना. पुढे कॅश और गुड्स टेकन ओव्हर बाय पार्टनर्स फॉर देअर पर्सनल यूज. हो का सगळ्यात अगोदर जर ड्रॉविंग केली कुठल्याही पार्टनरनं किंवा कॅश विड्रॉ केला तर पहिल्यांदा कॅश विड्रॉ करत होतो आणि ती ड्रॉइंग म्हणून ट्रीट होते. तसे कॅपिटल आणलं पहिली एंट्री काय होते तुमची कॅश अकाउंट डेबिट टू आम्हाला काहीच येत नाही रे तू सांग. कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल. तसे ड्रॉइंगची पहिली एंट्री काय होत असते माहिती काय कॅश विड्रॉ करताय तुम्ही आता ते काय ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू कॅश. अरे उलटी एंट्री होणार रे बाळा बघितलं ना कसं. हो सर जर कॅश आली बिझनेस मध्ये तर कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल. कॅपिटलचं बॅलन्स क्रेडिट कॅशचं डेबिट. आता ड्रॉइंग करताय तर पहिली एंट्री कशी ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू कॅश. कॅश जाते बिझनेस मध्ये पाहत अशी एंट्री का ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू कॅश. हा इकडे रे चला बिंग कॅश और गुड्स विड्रॉन फॉर पर्सनल. जे येत नाही ना लिहा ना तिथं बाळा जे किती 100 गोष्टी सांगितल्या पण काहीच नाही नाही असं मठ्ठ बसून जाऊ नका त्याच्यामुळेच येत नाही तुम्हाला. काय सांगितलं ड्रॉइंगचं बॅलन्स डेबिट असतं किंवा ड्रॉइंग कॅपिटलच्या उलट बॅलन्स ड्रॉइंगचं असतं. कॅपिटल लायबिलिटी आहे तुमचं तर कॅपिटल आल्यास पहिली एंट्री काय करत असतात कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल. तर ड्रॉविंग विड्रॉ केल्यानंतर पहिली एंट्री असते ड्रॉविंग अकाउंट डेबिट टू कॅश और बँक. इथं गुड्स का जर गुड्स विड्रॉ केलं तर गुड्स जर कॅश विड्रॉ केलं तर कॅश असं लिहायला पाहिजे ते तुम्ही. आणि दुसरी एंट्री पार्टनर्स करंट अकाउंट मध्ये ड्रॉइंग कुठे आहे त्याची एंट्री येते. हॅलो पार्टनर्स करंट अकाउंट मध्ये ड्रॉइंग कुठे आहे पार्टनर्स करंट अकाउंट मध्ये ड्रॉइंग कुठे आहे डेबिटला. देअरफॉर पार्टनर्स करंट और कॅपिटल अकाउंट डेबिट टू ड्रॉइंग अकाउंट. कळलं बिंग बॅलन्स ऑन अकाउंट ट्रान्सफर टू करंट अकाउंट. ऑल गुड यस नो. चल इथपर्यंत झालं. आता इंटरेस्ट चार्ज ऑन ड्रॉविंग ऑफ द पार्टनर्स त्याची एंट्री काय होईल सेम याच्यासारखी इंटरेस्ट ऑन कॅपिटल सारखी फक्त इंटरेस्ट ऑन कॅपिटल एक्सपेन्स आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग इन्कम. नीट लक्षात घ्या इंटरेस्ट ऑन कॅपिटल काय एक्सपेन्स आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग काय इन्कम. लिहून घ्या काय लिहायचं ते पण काय ना तुम्हाला. इंटरेस्ट ऑन कॅपिटल काय एक्सपेन्स आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग काय
हे लीड पेन्सिल आणत जरे शार्प कर जाऊ नको ठीक. चला इंटरेस्ट आणि टाइम पण नसतो तुझ्याकडे, लीड पेन्सिल आणत जा, कधी शार्प करणार तुला वेळ नसतो ना. चला पार्टनर्स करंट अकाउंट और कॅपिटल अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट ऑन ड्रायव्हिंग. का तर इंटरेस्ट ऑन ड्रायव्हिंग पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिटला आहे का दत्ता? बघ ना फॉर्मॅट आहे वरच दिसतं ना, कुठे आहे? हा दिसतं ना. हा आणि दुसरी एंट्री काय? इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग इन्कम आहे म्हणून कुठे ट्रान्सफर करतो? हा इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग काय इन्कम आहे आणि इन्कम कुठे ट्रान्सफर करत असतो? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. लिहून घ्या. तर तिथे एंट्री काय होईल? इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. काय एंट्री झाली सेकंड तशी? का तर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग इज अन इन्कम फॉर द बिझनेस देअरफॉर क्रेडिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. नॉनसेन्स अकाउंट. बेइंग इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. कळल्या? फोर्थ मधल्या दोन्ही पण एंट्री कळल्या का? चला नेक्स्ट फिफ्थ वर या. ट्रान्सफर ऑफ नेट प्रॉफिट. तुम्हाला माहित आहे नेट प्रॉफिट कुठे ट्रान्सफर करतो? ऑलवेज पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला. जर कुठली मेथड असेल तर फिक्स मेथड. हो काका कन्फ्यूज नाही. कुठली मेथड? फिक्स. तर कुठे ट्रान्सफर करणार? करंट. आणि फ्लक्च्युएटिंग मध्ये गप्पा नॉनसेन्स. अरे नॉनसेन्स. लाज वाटली पाहिजे तुम्हाला, शरम वाटली पाहिजे. मी काय सांगितलंय? फ्लक्च्युएटिंग मध्ये एकच अकाउंट असतं कॅपिटल अकाउंट. मग कुठे ट्रान्सफर? डेबिटला जातो रे. मग तू डेबिटला कशाच्या काय बोलतो? गपची बस. मी जे कॅपिटलचं विचारतोय तुला काय कुठेही गेलं तर काय तिथे प्रॉफिट अँड लॉस तिथे जाणार आहे ना. मग शरम वाटली पाहिजे. मी काय सांगितलंय? जर फिक्स कॅपिटल मेथड असेल तिथं करंट अकाउंट मध्ये नेट प्रॉफिट ट्रान्सफर करतो क्रेडिटला, पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला. आणि जर फ्लक्च्युएटिंग मेथड असेल तिथं करंट अकाउंट नसतं, तिथं पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच असतं. तिथं पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला नेट प्रॉफिट जातो, क्रेडिटला जातो. पण मेथड कळायला पाहिजे सर तुम्हाला. शरम वाटली पाहिजे रोज रोज सांगून. शांत बस. त्याचा अर्थ तोच होतो, ओपन करत नाही तरी पण आपल्याला कळायला पाहिजे काय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू. मग तिथे उगल येतात का ते मूर्ख आहेत का? करंट और कॅपिटल अकाउंट मूर्ख आहेत ते, त्यांना कळत नाही. म्हणजे तुला जास्त कळत त्यांना कमी कळत. अरे बाळा अकाउंट ओपन जरी केलं तर अकाउंट ओपन केलंस कुठं? आणि इथं दाखवले ना अकाउंट ओपन करून तुम्हाला का नाही दाखवायला? मग कुठे दाखवलंय बघ, दिसत नाही इथं. पेज नंबर 7 वर बघा रे, दिसणार का रे? कॅपिटल अकाउंट प्रोफॉर्म ऑफ फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड कॅपिटल अकाउंट. तिथं बघ बाळा नेट प्रॉफिट कुठे दिसतंय? क्रेडिटला जा ना दत्ता. शेवटचे आयटम बघ रे. बघा असं एवढं डीएमएम कसं करायचं रे? 100 वेळेस सांगितले काय की फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मध्ये एकच अकाउंट असतं. कुठलं? मूर्खा नीट बघ ना, नीट बघ ते कुठलं अकाउंट आहे? करंट अकाउंट आहे का? मग असं का? म्हणजे आमचं काय चुकतं सांग. कुठलं अकाउंट असतं? कुठल्या मेथड मध्ये? हा फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. ते म्हणता येत नसलं मी म्हणतो ते सांग. FLU ऑस्कर. पण मेथड कन्सेप्ट नीट सांग रे बाळा. असं राग येतो, असं धुवा वाटतो, असं बेमुदत बेछूट मारा वाटतो. गपची बस. पुढे कळालं? ऋषभ कळालं का? काही विचार तर आलं पाहिजे. हा एखादी गोष्ट बाबा तुम्हाला जमत नाही विचारा ना, इथंच आहे आपण. आणि आज काय रॉकेट सायन्स नाही इथं हे केमिकल टाकले उडायचे आपल्याला हवे, असं काय नाही इथं. दिवाळीमधले ते रॉकेट उडवतात नाही तर रॉकेट उडवायचं नाही असले विचार करतात. मी हे करणार ते काही करू शकत नाही. तुम्ही फक्त वडापावचा गाडा टाकायचा. म्हणून एंट्री काय झाली नेट प्रॉफिटची? ट्रान्सफर ऑफ नेट प्रॉफिट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू पार्टनर्स करंट और कॅपिटल अकाउंट बिंग प्रॉफिट ट्रान्सफर टू पार्टनर्स करंट अकाउंट और कॅपिटल अकाउंट. चला डिस्ट्रीब्यूशन ऑफ नेट लॉस.
उलट एंट्री पार्टनर्स करंट और कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बिंग डिस्ट्रीब्युशन ऑफ किंवा लॉस ट्रान्सफर टू पार्टनर्स करंट और कॅपिटल अकाउंट. कळलं का? काहीच काय नाही, काय बोलायला गीत काय हा रोज यावं लागतं बरं काय क्लासला. तुझे तो ॲड्रेस विसरतो आणि पुढे जातो आणि पुन्हा वापस येतो रोज. बरोबर आहे का? कसं लक्षात राहील? ज्यांना ॲड्रेस लक्षात नाही त्यांना कसं जमले सांग. बरोबर आहे? थोडंफार पुढे जातो का नाही गाडीवर? ठीक आहे, ते असते काय नाही, होत असतं ना लाईफमध्ये. आता खाली असं नका रे. हां पुढे आता हे कळालं का असं? बरं कुणाला एंट्री कळालं नाही? बरं चला एक किती मिनिट देतो मी तुम्हाला? 8:34 8:45 पर्यंत वेळ देतो. मला सगळ्या एंट्री सगळ्यांनी बोलून दाखवायचे. एकदा हा एकदा ते 6च्या 6 एंट्री. 6 एंट्री म्हणजे कसं? पहिल्या 4 मध्ये 8 एंट्री येतात आणि 2 10 एंट्री आहेत टोटल, है ना? बरोबर का? किती 10 एंट्री आहेत का? असल्याच पाहिजे. असलेच पाहिजे. मोजत बसवले कुठल्या 10? एकदा बोललो विषय म्हटलं होय पण तुम्ही माझं ते बरोबर बोलले. हा लवकर चल.